चला तर मुलांनो, आज आपण पाहूया सांख्यांकी. इयत्ता 8वी मध्ये सांख्यांकी हा एक चॅप्टर आहे. तर हे मी नवनीतमध्येच तुम्हाला उदाहरण समजावत आहे. तर पहा, सांख्यांकी म्हणजे काय. आता पहा, हे एक गणित सोडवून दिले आहे. एका वर्गातील विद्यार्थ्यांची वय पुढील प्रमाणे आहेत. 14, 15, 14, 16 या प्रकारे वय दिले आहेत. तर सारणीत दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी वय 13 आणि जास्तीत जास्त वय 17 आहे. हे तुम्ही पाहू शकता. यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहे त्यानुसार तुम्ही संख्या घेऊ शकता. मग यासाठी आपण एक टेबल आखणं गरजेचं आहे. तर पहा, इथे वय दिलेले आहे, इथे ताळ्याच्या खुणा, ही विद्यार्थी संख्या आणि हा त्यांचा गुणाकार. प्राप्तांक म्हणजे ह्यात कोणत्या संख्या आहेत, ती झाली आपली प्राप्तांक म्हणजेच वय. ताळ्याच्या खुणा कशा करायच्या, तर 1, 2, 3, 4 रेषा करायच्या आणि 5वी रेष मात्र क्रॉस असणार आहे. आणि त्यापुढे पुन्हा तसंच करायचं आहे. आता इथे एकच रेषा म्हणजे एकच संख्या आहे. मग 13 ही संख्या यामध्ये किती वेळा आली हे मोजून इथे लिहायचं आहे. तर 13 संख्या किती आलेली आहे, तर 6 वेळा. म्हणजेच 4 ताळ्याच्या खुणा, 1 क्रॉसची खूण आणि पुन्हा एकदा ताळ्याची खूण. आणि विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता. 13 ही संख्या किती वेळा आली, तर 6 वेळा आली, म्हणून इथे 6 लिहायचं आहे. तसेच 14 ही संख्या 18 वेळा आलेली आहे. 15 ही संख्या 11 वेळा आलेली आहे. 16 ही संख्या 9 वेळा आली आहे. तर 17 ही संख्या 4 वेळा आलेली आहे. तर ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 13 गुणिले 6 यांचा गुणाकार आला आहे 78. 14 गुणिले 18 यांचा गुणाकार आला आहे 252. 15 गुणिले 11 यांचा गुणाकार आला आहे 165. 16 गुणिले 9 यांचा गुणाकार आला आहे 144. तर 17 गुणिले 4 यांचा गुणाकार आला आहे 68. त्यानंतर ह्या वारंवारतेची बेरीज करायची आहे आणि ह्या वारंवारतेचीही बेरीज करायची. हे चिन्ह समेशनचे, समेशन ऑफ FI इज इक्वल टू 707. म्हणजेच मध्य काढताना काय करायचं, ह्या समेशनला ह्या समेशनने भागायचं आहे. म्हणजेच समेशन ऑफ FI भागिले N. मग समेशन किती आली आहे, तर 707 भागिले 48. मग यांचा भागाकार किती आला आहे, तर 14.73. तुम्ही एका कच्च्या पेजवर मागच्या साईडला हा भागाकार करू शकता. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वयांचे मध्य किती आले आहे, तर 14.73. ही एका प्रकारे सरासरीच आहे. मात्र ह्यामध्ये वारंवारता म्हणजे ती संख्या किती वेळा दिली हे काढायचं असतं. अशाच प्रकारे नवनीतमध्ये पुन्हा तुम्हाला हा पूर्ण सराव संच बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब